सोशल मीडियावर फक्त व्हिडिओ जनरेट करून यूट्यूब मनीमधून खूप सारे लोक करोडपती झालेले आहेत. म्हणजे त्यांनी करोडोनी पैसे इथे कमवलेले आहेत. त्या पैशांमधून त्यांनी मोठी मोठी घरं घेतली, गाड्या घेतल्या, बँक बॅलन्स जमा केला आणि आता रिटायरमेंटची लाईफ अगदी 5 ते 6 वर्षांमध्ये ते जगत आहेत. इथपर्यंतच थांबलेलं नाहीये बरं का. घरातली एक व्यक्ती ज्यावेळेस इथे प्रोग्रेस करून पुढे आली तेव्हा घरातल्या बाकीच्याही व्यक्तींना त्याने ह्या प्लॅटफॉर्मबद्दल माहिती दिली किंवा त्यांनी बघितलेच डोळ्यांनी कशा प्रकारे ते ग्रो झाले आणि घरातले सगळेच लोक मग सोशल मीडियावर ॲज अ कंटेंट क्रिएटर म्हणून काम करायला लागले. एकाच ठिकाणी एवढा सगळा पैसा एकवटला जाऊ लागला आणि त्यातून त्यांची प्रगती बघून मग बाकीच्या लोकांमध्ये एक स्वप्न निर्माण झालं की आपणही या प्लॅटफॉर्मवर आपला ग्रोथ करून घेऊ शकतो. मग आपण मागे का आहोत, आत्तापर्यंत आपल्याला हे यश का नाही मिळालेलं आहे? तर तुम्हाला माहिती आहे का, ज्या गोष्टींची माहिती करून घ्यायला हवी त्याच गोष्टी आपण ऐकत नाही. आता हा व्हिडिओ आहे, आपला हा टेक रिलेटेड चॅनल आहे आणि या चॅनलवर मी याच प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तुमच्या चॅनलचा ग्रोथ कसा होणार आहे, कशा प्रकारे इथे काम करायचं आहे या विषयावर टेक्निकल चॅनल्स तुम्हाला गायडन्स देत असतात. तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघायचा असतो आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी अशा लगेच क्लिअर व्हायला सुरुवात होते. पण काय होतं, कुठेतरी तुम्ही व्हिडिओ स्किप करता आणि अपूर्ण माहिती मिळाल्या कारणामुळे तुम्ही 2-4 वर्ष इथे काम करता तरीही तुम्हाला ते यश मिळत नाही. काही लोकांना तर हेही माहिती नसतं की ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच पैसे मिळत नाही. त्यासाठी एक बेसिक क्रायटेरिया यूट्यूबने ठेवलेला आहे. आता हा क्रायटेरिया काय आहे तोही मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. इथे लगेच पैसे मिळतात का, तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला अगदी व्यवस्थित समजावून सांगणार आहे. हा व्हिडिओ बनवण्याचे म्हणजे एवढा प्रयत्न मी का करत आहे, का मी बनवला असेल हा व्हिडिओ, तर अशाच एका ताईंनी मला काय विचारलं होतं की ताई, मी व्हिडिओ बनवला आणि अपलोड केला आहे यूट्यूबला, आता मला सांगा की किती पैसे जमा झाले असतील आणि ते यूट्यूबमध्ये कुठे बघायचे मला ते कळत नाहीये. तुम्ही मला सांगा की हे पैसे मी अकाउंटवर कसे घेऊ शकते. आता मी त्यांना उत्तर काय देणार, कारण का हे सगळं त्यांना कन्सेप्ट समजवून सांगणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यांना कळेल की कशा प्रकारे पैसे ते मिळतात. त्याचप्रमाणे एक टेक चॅनल आहे, एका लेडीजचा आहे. त्या टेक चॅनलच्या खाली मी एक रिव्ह्यू वाचलेला एका लेडीजचा की 1000 सबस्क्रायबर आणि 4000चा वॉच टाइम आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर यूट्यूब का एवढे दिवस आपल्याला इथे थांबवून ठेवतं, तर हा जो वॉच टाइम आणि हे जे सबस्क्रायबर आहेत ते यूट्यूबनेच आपल्याला द्यावेत आणि पहिल्या महिन्यात आपण जे व्हिडिओ बनवून पैसे कमवू त्यातून यूट्यूबला आपण ते जे काही पैसे असतात त्यांचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाइम ते पैसे आपण त्यांना देऊन टाकूयात. अशा प्रकारे आपण ग्रो होऊयात. आता ही बेसिक गोष्ट जर त्यांच्यापर्यंत नाही पोहोचली तर त्या कधीही या प्लॅटफॉर्मवर 1 रुपया पण कमवू शकणार नाही आणि कधीच या प्लॅटफॉर्मवर त्या सक्सेस होऊ शकणार नाही. कितीतरी अशा माझ्या ताई असतील, ही गोष्टच माहिती नाहीये की इथे कशा प्रकारे काम केल्यानंतर पैसे मिळतात. तर नमस्कार, मी रीना आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि पुढे असणाऱ्या बेल आयकनलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येऊन जाईल आणि तुमच्याकडून कोणताही टेक रिलेटेड व्हिडिओ मिस होणार नाही. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. आता सर्वात पहिली गोष्ट, अकाउंट क्रिएशन पासून ही जर्नी सुरू होते. अकाउंट क्रिएशनसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आपल्या एका व्हिडिओमध्ये मी दिलेल्या आहेत. चॅनलवर जाऊन सुरुवातीपासून यशापर्यंत ही एक सिरीज मी ह्या सिरीजमधले 2 व्हिडिओज मी तिथे प्लेलिस्ट करून ठेवलेले आहे. तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता की अकाउंट वगैरे कसं क्रिएट करायचं. आता तुम्हाला माहिती आहे का, इथे फक्त व्हिडिओ क्रिएट करतो आणि अपलोड करतो म्हणजे काय, तर जो व्हिडिओ आहे तो आपण स्वतः तयार केलेला आहे, त्याचे आपण ओनर आहोत आणि आपण इथे बिझनेस करतो. ही कन्सेप्टही त्या अगोदर मी तुम्हाला सांगून झालेली आहे. फक्त व्हिडिओ पूर्ण नाही पाहिला की ह्या कन्सेप्ट तुम्हाला कळत नाहीत. आता ज्याप्रमाणे आपल्या बिझनेसला आपण एक नाव देतो ना, त्याचप्रमाणे आपल्या यूट्यूबच्या अकाउंटला आपल्याला एक नाव द्यायचं आहे, एक आयडेंटिटी द्यायची आहे. तो तुमचा ब्रँड बनणार आहे. मग ते नाव कसं असावं, त्या नावाबद्दल थोडासा विचार करायचा आणि त्या प्रकारे अगदी छोटंसं आणि युनिक नाव तुम्हाला तुमच्या चॅनलला द्यायचं आहे जे SEO मध्ये बसेल. ठीक आहे. आता SEO म्हणजे काय, तर SEOचा फुल फॉर्म होतो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन.
सर्च इंजिन जे आहे गुगलचं, जो रिझल्ट आणून देतो आपल्याला वर. सर्च इंजिन म्हणजे काय, तर गुगलवर आपण जे काही सर्च करतो त्याचा रिझल्ट ती सिस्टम आपल्याला दाखवत असते. तिला ऑप्टिमाइज करायचं म्हणजे तिला त्या प्रकारे आपण आपले टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन टाकायचे जेणेकरून सर्चमध्ये आपला व्हिडिओ रँक करेल. ठीक आहे. आता हे एसईओ सिस्टम कशी चालते हे तुम्हाला समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे. व्हिडिओ बनवल्यानंतर व्हिडिओ अपलोड कसा करायचा आहे, आपण जे चॅनल तयार करणार यूट्यूबचं त्याच्या सेटिंग्स असतात, त्या सेटिंग्स कशा करून घ्यायच्या, ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला इथे आल्याच पाहिजेत. आता व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच पैसे मिळतात का, आणि सगळ्यांना सारखेच पैसे मिळतात का, किंवा प्रत्येकाला पैसे मिळतात का, तर नाही. व्हिडिओ अपलोड करण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्हाला एक यूट्यूबनी कंडिशन दिलेली आहे, एक क्रायटेरिया दिलेला आहे, तो पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला मॉनिटायझेशन मिळतं. तर हे मॉनिटायझेशन कसं मिळतं, तर तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाइम पूर्ण करावा लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला 2 प्रकारे इथे मॉनिटाईज करून घेता येतं चॅनल, एक लॉंग फॉर्म व्हिडिओज मधून आणि एक शॉर्ट फॉर्म व्हिडिओज मधून. आता लॉंग फॉर्म व्हिडिओज मध्ये काय क्रायटेरिया आहे, तर 1000 सबस्क्रायबर प्लस 4000 तासांचा वॉच टाइम तुमचा 365 डेज मध्ये कंप्लीट झाला पाहिजे. आणि शॉर्ट्स मध्ये काय, तर 90 डेज मध्ये तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज घेऊन यायचे आहे तुमच्या शॉर्ट्सवर, आणि त्या व्ह्यूज व्हॅलिड व्ह्यूज असल्या पाहिजेत. ठीक आहे. आता हे 2 क्रायटेरियापैकी कोणताही एक क्रायटेरिया तुम्ही पूर्ण केलात तर तुमचं पूर्ण प्रोफाईल मॉनिटाईज होतं. म्हणजेच काय, तर तुमच्या लॉंग आणि शॉर्ट दोन्हीवरही अर्निंग स्टार्ट होते. आता ही अर्निंग कशा प्रकारे असते, तर त्याचे पण डिफरंट फॅक्टर्स आहेत. त्या फॅक्टर प्रमाणे जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला त्या प्रकारे अर्निंग होणार आहे. आता हे कसं डिसाईड होतं, तर त्यासाठी आपल्याला लागतं YT स्टुडिओ. तर YT स्टुडिओ म्हणजे काय, तर तुम्हाला जायचं आहे प्ले स्टोअरवर, तिथे टाईप करायचं आहे YT स्टुडिओ आणि ते ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे ॲप म्हणजे गुगलचं ऑफिस आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटचं पूर्ण ॲनालिटिक्स दिसतं. तुमचा चॅनल कशा प्रकारे ग्रो होत आहे ते सगळे चार्ट, ग्राफ्स तिथे दिसतात, आणि ते एक तुमचा रोडमॅप असतं. तुम्हाला फ्युचरमध्ये कसा ग्रो करायचा आहे तुमचा चॅनल, किंवा तुमचे ग्राफ्स कसे वर्क होत आहेत, मुवमेंट कशी आहे, तुमचे सबस्क्रायबर्स कशाप्रमाणे रिॲक्ट करत आहेत, सगळं काही तिथे दिसतं. म्हणून सगळ्यात अगोदर YT स्टुडिओ ॲप डाउनलोड करा. आता हे ॲप आहे ते फक्त ॲपमधूनच तुम्हाला डेटा मिळतो असं नाही आहे, तिथे लिमिटेड डेटा आहे. पण हेच जर तुम्ही YT स्टुडिओ डेस्कटॉप मोडवर ऑन केलं, म्हणजेच काय, तर गुगल क्रोमवर जाऊन डेस्कटॉप मोड ऑन करून घ्यायचा आणि तिथे ती लिंक ओपन करायची YT स्टुडिओची. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते पूर्ण पेज ओपन होतं, आणि त्याच्यामध्ये सेटिंग म्हणून खाली सगळ्यात शेवटी ऑप्शन आहे. तिथे गेल्यानंतर एक निशचा ऑप्शन आहे. निश म्हणजे कॅटेगरी. आता भरपूर लोकांनी निश हा शब्द ऐकलाही नसेल, म्हणून त्यांच्यासाठी सांगते की कॅटेगरी असतात, डिफरंट टाइप्स ऑफ कॅटेगरी असतात. सपोज तुम्हाला डेली व्लॉग्स करायचे आहे तर पीपल्स अँड ब्लॉग्समध्ये तुम्ही टाकू शकता. भक्ती चॅनल करायचे आहे तर पीपल अँड ब्लॉग्समध्ये, कुकिंग असेल किंवा तुमचे टेक चॅनल्स असतील, गॅजेट रिव्ह्यू करत आहात तुम्ही, एखाद्या ॲपचं रिव्ह्यू करत आहात तुम्ही, तर ते सगळं जातं तुमचं सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये. असे डिफरंट टाइप्सचे तुमचे निश आहेत, ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. आता हे मी का सांगत आहे, तर तुम्हाला अर्न करायचं आहे ना, तर हा फॅक्टर फार महत्त्वाचा आहे. इथे जर तुम्ही चुकलात तर पूर्ण जर्नी तुमची चुकणार आहे, आणि ही जर्नी आपली फक्त मॉनिटायझेशन पर्यंतची नाही आहे ना, पुढे जाऊन तुम्हाला लाईफ टाईम ह्या निशला घेऊन काम करायचं आहे. तर तुम्ही विचार करा, सुरुवात करताना तुम्हाला किती विचार करून सुरुवात करावी लागणार आहे. थोडंसं थांबा, सगळ्या गोष्टींची माहिती करून घ्या. नसेल तुम्हाला काही गोष्टी माहिती तर मला इथेच कमेंटमध्ये सांगा की नवीन चॅनल ओपन करायचं आहे ताई, इन डिटेल मी तुम्हाला माहिती देणार. फक्त तुम्ही चुकू नका कुठे सुरुवात करत असताना. ठीक आहे. कारण का चुकीच्या पद्धतीने जर सुरुवात केली तर तुम्ही चुकीच्याच रस्त्याने जाणार आहात. मॉनिटायझेशन फक्त मिळवायचं नाहीये, तिथून पुढचा टप्पा तर अजून अवघड असतो. ठीक आहे. तर मग तुम्हाला निशवरून काय होणार, तर एक बेसिक आयडिया देते. फायनान्स कॅटेगरीमध्ये जर तुम्ही काम करत आहात तर बऱ्यापैकी चांगली अर्निंग आहे. टेक रिलेटेड काम करत आहात तर बऱ्यापैकी चांगली अर्निंग आहे. आणि व्लॉगिंग, भक्ती चॅनल आहे किंवा मोटिवेशनल चॅनल्स आहेत किंवा GK कोड्स वगैरे असतात ते चॅनल्स आहेत, त्यांना पण म्हणजे तेवढ्यातल्या तेवढी बरी अर्निंग आहे, पण थोडी कमी आहे ह्या कॅटेगरीपेक्षा.
पण आता तुम्हाला कम्पेअर करून सांगते बरं का, जर टेक चॅनल बघितले किंवा फायनान्स चॅनल बघितले तर ना यांना ग्रोथ लवकर मिळत नाही, यांना ऑडियन्स लवकर मिळत नाही. त्या प्रमाणात डेली व्लॉगिंग किंवा कुकिंग किंवा भक्ती चॅनल किंवा मोटिवेशनल चॅनल हे जे चॅनल्स आहेत त्यांना ऑडियन्स पटपट मिळते. ठीक आहे, कारण घरी राहणारा प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रत्येक एज ग्रुपमधला व्यक्ती तुमचा व्हिडिओ बघत असतो, त्याच्यामुळे तुम्हाला पटकन ग्रोथ मिळतो. आणि डेली ब्लॉगर्सची तर आयडेंटिटी पटकन बनते, चेहरा त्यांचा फेस ब्रँड लगेच बनतो आणि तुम्ही डेली रुटीन दाखवता, लोक लगेच कनेक्ट होतात आणि त्यामुळे तिथून तुम्हाला ग्रोथ लवकर मिळतो. आम्हाला इकडे ग्रोथ हळूहळू आहे, पण अर्निंग थोडी जास्त लेवलला जास्त प्रमाणावर आहे. त्या मानाने ह्या कॅटेगरीजला ग्रोथ जास्त मिळतो, म्हणजेच काय सबस्क्रायबर व्ह्यूज वगैरे मोठ्या प्रमाणावर मिळतात, परंतु अर्निंग त्याच प्रमाणावर कमी होत असते. ठीक आहे, आता अर्निंग वाढवायची असेल ना तर तुम्हाला सबस्क्रायबर बेस खूप जास्त वाढवावा लागणार आहे, तर तुमची या निशमध्ये पण अर्निंग बऱ्यापैकी चांगली होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती का, जर तुम्हाला इथे खरंच सक्सेसफुल व्हायचं आहे ना तर तुम्हाला कन्सिस्टंट काम करावं लागणार आहे. सुरुवातीचे 2 वर्ष तुम्ही काहीही विचार करू नका की तुम्ही इथे काहीतरी मिळवण्यासाठी आलेला आहात. असं समजा की तुम्ही जॉब करत आहात आणि साईड बाय साईड तुम्ही एंटरटेनमेंट म्हणजे स्वतःला जे हवं आहे आपली हॉबी जपत आहात आणि म्हणून व्हिडिओज बनवत आहात. पण ते बनवत असतानाही तुमच्या बॅक ऑफ द माइंड हा विचार पाहिजे की मला हे हॉबी माझी जपायची पण मला ग्रो करायचं आहे. ठीक आहे, नेहमी नेहमी तोच जर विचार ठेवला ना की मला मॉनिटायझेशन हवं आहे, जेवढं तुम्ही तो विचार करणार तेवढं ते मॉनिटायझेशन तुमच्यापासून लांब जाणार आहे. तुम्ही फ्री राहून असा व्हिडिओ बनवा की क्वालिटी असेल आणि काहीतरी लोकांना शिकता येईल तुमच्या त्या ब्लॉगमधून. आता सोशल मीडियावर एवढे सगळे व्हिडिओज आपण बघतो, ते व्हिडिओज का तयार केलेले असतात, काहीतरी एक पर्पज. आता रिसेंटली मी व्हिडिओ बघते ना तर ते बनवायचे म्हणून बनवलेले असतात, तर एक पर्पज आहे इथे की काहीतरी एज्युकेट करा तुम्ही लोकांना. ठीक आहे, अवेअरनेस लोकांमध्ये तयार झाला पाहिजे एखाद्या गोष्टीला घेऊन. म्हणून तुमच्या प्रत्येक व्हिडिओतून तुम्ही अशी एक गोष्ट लोकांना सांगा जी खरंच काही लोकांना माहिती नसेल. एका व्यक्तीला जरी ती गोष्ट समजली आणि तिला असं सॅटिस्फॅक्शन मिळालं ना तरी तुमचा व्हिडिओ ग्रो होणार आहे. ठीक आहे, तर ह्या निश खूप महत्त्वाच्या असतात तुमच्या अर्निंगसाठी. आणि प्रत्येकाला सेम प्रकारे अर्निंग होते काय ते तर नाही. मग हे पैसे मिळतात तरी कसे, तर हे पैसे तुम्हाला ॲडसन थ्रू मिळतात. आता हे ॲडसन कधी येतं तुमच्याकडे, तर जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं, म्हणजेच काय तुम्ही 1000 सबस्क्रायबर आणि जो वॉच टाईमचा क्रायटेरिया पूर्ण करता किंवा व्ह्यूजचा क्रायटेरिया पूर्ण करता, तेव्हा $10 तयार झाल्यानंतर तुम्हाला ॲडसन येतं. आता हे $10 झाल्यानंतर तुम्हाला एक गुगलचा पिन येतो, तुमचं अकाउंट व्हेरीफाय होतं आणि नंतर तिथून पुढे जे व्हिडिओज तुम्ही बनवणार त्या व्हिडिओवर ज्या व्ह्यूज येतात त्या व्ह्यूज थ्रू तुम्हाला डॉलर्स बनायला सुरुवात होते. आता हे प्रत्येक महिन्याला पेमेंट येतं का हो तुम्हाला, तर नाही. तुमचे $100 म्हणजे प्रत्येक महिन्याचा एक बेसिक क्रायटेरिया दिलेला आहे यूट्यूबनी की प्रत्येक महिन्यात सपोज तुमचे $100 झाले तर तुम्ही ते विड्रॉ करू शकता. बरं, आपण विड्रॉ करणार का ते, तर नाही, ऑटोमॅटिकली आपल्या अकाउंटवर ते पैसे येत असतात. ठीक आहे, आता एक तुमच्या मनात होतं की प्रत्येक महिन्याला फिक्स्ड इन्कम आहे का, तर नाही. आपण जॉब सारखं इथे नाहीये की एक सर्टन अमाऊंट फिक्स असेल ते आपल्या अकाउंटवर येईल. तर इथे कसं आहे, $100 तुमचे नाही झाले तर त्या महिन्यात तुम्हाला पे आउट नाही मिळणार. तर पुढच्या महिन्यात सपोज तुमचे झाले $100 तर ह्या महिन्याचे प्लस ते सगळे कंबाईन करून सपोज 110, 120 जे काही डॉलर होतील ते तुमचे त्या महिन्यामध्ये तुम्हाला मिळून जाणार. म्हणजे जानेवारी मंथचं पेमेंट जे आहे ते तुम्हाला फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये येऊ शकतं असं ह्या प्रमाणात. किंवा मंथ एंडला तुमचं ते दिसतं तिथे की किती तुमचे डॉलर जमा झालेले आहेत. ठीक आहे, तर फिक्स इन्कम आहे का, नाही. पण अनलिमिटेड इन्कम आहे का, तर हो. ॲडसन हा फक्त एक सोर्स आहे ॲड्स थ्रू अर्न करण्याचा. पण या प्लॅटफॉर्मवर अजून भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मोठ्या प्रमाणावर अर्निंग करून देतात. स्पॉन्सरशिप, त्याच्यानंतर ॲफिलिएट मार्केटिंग, आणि तुम्ही ते तुमचे स्वतःचे कोर्सेस लॉन्च करू शकता. त्याचप्रमाणे स्वतःचं ब्रँड असेल, एखादं प्रोडक्ट तुम्हाला सेल करायचं असेल
आणि चांगला सबस्क्रायबर बेस असेल, तुमचे लॉयल सबस्क्रायबर्स असतील, तर इथे तुम्ही ते प्रोडक्ट सेलही करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही इथे अदर सोर्समधूनही अर्निंग करू शकता. आता खूप लोकांचा हा एक प्रश्न होता की ताई, मॉनिटायझेशनच्या अगोदर आपल्याला अर्न करता येतं का? तर हो, मॉनिटायझेशनच्या अगोदरही तुम्ही अर्न करू शकता. त्यासाठी तुम्हाला 500 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. 500 सबस्क्रायबर पूर्ण केल्यानंतर तुम्ही इथे ॲफिलेट करू शकता. तर सोशल मीडियावर म्हणजे मिशो असेल किंवा फ्लिपकार्ट असेल, त्याच्या लिंक थ्रू तुम्ही अर्न करू शकता. एक तुम्हाला अकाउंट ओपन करावं लागणार आणि तिथून मग तुम्हाला त्या लिंक कॉपी करून तुमच्या व्हॉट्सॲपला पोस्ट करा किंवा तुमच्या यूट्यूबच्या पोस्टमध्ये पोस्ट करा. तिथून त्या लिंकवर क्लिक करून जे कोणी ते प्रोडक्ट बाय करणार त्या प्रोडक्टचं कमिशन तुम्हाला मिळत असतं. त्याचप्रमाणे 500 सबस्क्रायबर आणि 3000 तासांचा वॉच टाइम कंप्लीट करून तुम्ही चॅनल हाफ मॉनिटाईज करून घेतला. आता हाफ मॉनिटायझेशनची कन्सेप्ट ही नाही आहे, ह्याला अर्ली एक्सेस म्हणतात. ठीक आहे, तर तुम्हाला यूट्यूब अर्ली एक्सेस देतं, म्हणजे काय, रिवॉर्ड देतं आणि थोडंसं मोटिवेट करतं की ठीक आहे, तुम्ही एवढा टप्पा क्रॉस केलेला आहे तर तुम्हाला थोडंसं काहीतरी आम्ही देतो, म्हणजे तुम्ही अजून मोटिवेट होऊन पुढचाही टप्पा क्रॉस कराल आणि त्याच्यासाठी तुम्हाला सुपर थँक्स वगैरे मिळायला सुरुवात होते, जे तुमचे लॉयल सबस्क्रायबर्स तुम्हाला देत असतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही एखादा कोर्स लॉन्च करा किंवा तुम्ही भरपूर गोष्टी इथे सर्व करू शकता. म्हणजे कुणाला थंबनेल छान येत आहे तर तुम्ही थंबनेल सेल करू शकता. तुम्हाला एखादं ग्रीटिंग कार्ड वगैरे छान बनवता येत आहे, टाइम टेबल छान बनवता येत आहे, करिक्युलम वाईटे, तुम्हाला रेझ्युमे छान बनवता येत आहे, तर तुम्ही त्या सर्व्हिस इथे प्रोव्हाइड करू शकता. पण त्याच्यासाठीही तुम्हाला एका निशमध्ये राहून एक सर्टन क्राऊड तुम्हाला इथे बनवावा लागणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही इथे काम करू शकता आणि ग्रोथही मिळेल. पण कसं आहे, कन्सिस्टंट राहणं महत्त्वाचं आहे. यूट्यूबला तुम्ही लवकर इथून अर्न करण्याचा विचार करू नका, कारण का लागलाच जॅकपॉट तर काही लोकांचे व्हिडिओज खूप व्हायरल जातात, नाही तर खूप स्ट्रगल करावी लागते. आणि म्हणून कन्सिस्टंट काम करा 2 वर्ष आणि मग 2 वर्षानंतर तुम्ही ॲटलिस्ट महिन्याला एक पेमेंट तरी आरामात घेऊ शकता. तर ठीक आहे ना, अजून काही प्रश्न असतील तर मला खाली कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून पुढे असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. चला, उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा टॉपिक बरोबर. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.